we start paper second. We start paper second uh, in chapter second, application of derivatives. Next, introduction. In the previous chapter, we have studied the derivatives of various functions such as composite functions, inverse trigonometric function, logarithmic functions, etc., and also the relation between derivatives and slope of the tangent. In the chapter, we are going to study various application of differentiation such as application to first geometry, second rate measure, third approximations, and fourth Rolle's theorem and Lagrange's mean value theorem, and five increasing and decreasing function at and 6 maxima and minima. फर्स्ट पॉईंट आपण बघणार आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन जॉमेट्री. जॉमेट्रीमध्ये डेरिव्हेटिव्हचे ॲप्लिकेशन बघणार आहे. फर्स्टला बघा, लेट y इज इक्वल टू एफ एक्स बी अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ एक्स रिप्रेझेंटिंग अ कर्व इन एक्स वाय प्लेन. म्हणजे y इज इक्वल टू एफ एक्स हे आपल्याला एक्स वाय प्लेनमध्ये एक कर्व दिलेले आहे. त्या कर्ववर अँड पी एक्स वन वाय वन बी एनी पॉईंट ऑन द कर्व. कर्ववर एक पॉईंट घेतला पी एक्स वन वाय वन. देन dy by dx at point x1 y1 is equal to dy by dx म्हणजे f dash x at point x1 y1 represent the slope also called gradient of the tangent to the curve at p x1 y1. म्हणजेच काय तर त्या कर्ववर p x1 y1 हा पॉइंट दिलाय, त्याला टँजंट आपण काढलाय. ह्या पॉइंटला टँजंट काढला कर्वला, तर त्या टँजंटचा स्लोप म्हणजेच dy by dx किंवा डेरिव्हेटिव्ह dy by dx टँजंटचा स्लोप, आणि त्याला त्या टँजंटच्या स्लोपलाच आपण काय म्हणायचं ग्रेडियंट ऑफ द टँजंट. टँजंटचा ग्रेडियंट ऑफ द टँजंट किंवा म्हणायचं किंवा स्लोप ऑफ द टँजंट. तर त्या पॉइंटला आपण टँजंट काढला पी एक्स वन वाय वन ह्या पॉइंटला, आणि त्या फंक्शन y इज इक्वल टू एफ एक्स हे तुम्हाला कर्व दिलाय, त्याचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx म्हणजेच त्या पॉइंटला एक्स वन वाय वन पॉइंटला स्लोप ऑफ टँजंट म्हणजे dy बाय dx. आता हेन्स द स्लोप ऑफ द नॉर्मल ॲट p विल बी द नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द टँजंट. म्हणजे काय टँजंटला परपेंडिक्युलर लाईन काढली तर त्याला काय म्हणायचं नॉर्मल. तर नॉर्मलला टँजंटचा स्लोप dy बाय dx. तर हेन्स द स्लोप ऑफ द नॉर्मल ॲट p विल बी द निगेटिव्ह ऑफ रेसिप्रोकल ऑफ द स्लोप ऑफ टँजंट ॲट p. तर नॉर्मलचा स्लोप कसा काढायचा तर dy बाय dx हा टँजंटचा स्लोप, नॉर्मलचा स्लोप त्याला परपेंडिक्युलर असल्यामुळं नॉर्मलचा स्लोप -1 अपॉन dy बाय dx येणार ॲट पॉईंट x1 y1. लेट m अँड m डॅश बी द स्लोप ऑफ टँजंट अँड नॉर्मल रिस्पेक्टिव्हली. त्यांनी m आणि m डॅश हे टँजंटचा आणि नॉर्मलचा स्लोप घेतलेला आहे. तर m इज इक्वल टू dy बाय dx ॲट x1 y1 अँड m डॅश इज इक्वल टू -1 अपॉन dy बाय dx ॲट x1 y1. इफ dy बाय dx ॲट x1 y1 नॉट इक्वल टू 0. तर हे झाला नॉर्मलचा स्लोप. आता नेक्स्ट बघा, इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट ॲट p x1 y1 इज गिवन बाय. टँजंटचे इक्वेशन आपल्याला स्लोपवरून काढायचं आहे. तर y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1, किंवा m ला आपण dy बाय dx लिहिलं तरी चालते. m म्हणजे dy बाय dx ॲट x1 y1. म्हणजेच ते आपण इक्वेशन कसं लिहू शकतो y मायनस y1 इज इक्वल टू dy बाय dx ॲट x1 y1 इंटू x मायनस x1. अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट p x1 y1 इज गिवन बाय y मायनस y1 इज इक्वल टू m डॅश x मायनस x1, where m dash is equal to -1 upon dy by dx at x1 y1. आता डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. सेकंड पॉईंट, डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. जर तुम्हाला कर्व दिला असेल, इफ y इज इक्वल टू एफ एक्स इज द गिवन फंक्शन, देन अ चेंज इन x फ्रॉम x2 to x
from x change in x from x2 to x2 is generally denoted by delta x. म्हणजे एक स्मॉल चेंजेस घेतलेले आहेत. डेल्टा एक्स इज इक्वल टू x1 टू x2 चेंजेस फ्रॉम x1 टू x2. तर ते स्मॉल चेंजेस आहेत त्याला आपण डेल्टा एक्स म्हणतोय. डेल्टा एक्स इज इक्वल टू x2 मायनस x1. ह्याच्यातला डिफरन्स अगदी स्मॉल असतोय आणि तो आपण डेल्टा एक्सनं डिफाईन केलाय. अँड द करस्पॉन्डिंग चेंज इन y as denoted by delta y f of x2 minus f of x1. The difference quotient काय ना डेल्टा y अपॉन डेल्टा x is equal to f of x2 minus f of x1 divided by x2 minus x1 is called to the average rate of change with respect to x. आता this can also be interpreted geometrically as the slope of the second line joining the points p x1 f of x1 and q x2 f of x2 on the graph of the फंक्शन y is equal to fx. म्हणजे y is equal to fx हा कर्व दिलाय आणि त्याचा सेकंड पी क्यू आहे आणि पी पॉईंट आहे x1 f of x1 आणि क्यू पॉईंट आहे x2 f of x2. तर त्याचा स्लोप काढलेला आहे म्हणजे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. Consider the average rate of consider the average rate of change over smaller and smaller intervals by letting x2 to approach x1 and therefore letting delta x2 approach 0. The limit of this average rate of change is called the instantaneous rate of change of y with respect to x, and x is equal to x minus x1, which is interpreted as the slope of the tangent to the curve y is equal to fx at p x1 f of x1. Therefore, instantaneous rate of change is given by limit as delta x tends to 0, delta y upon delta x is equal to limit as x2 minus x1 tends to 0, f of x2 minus f of x1 divided by x2 minus x1. We recognize this limit as being the derivatives of fx at x is equal to x1, that is f dash x1. We know that one interpretation of the derivative f dash a in the instantaneous rate of change of y is equal to fx with respect to x when x is equal to a. Then interpretation of f dash a is the slope of tangent to y is equal to fx at a f of a. हा रेट मेजर झाला. नेक्स्ट पॉइंट आहे व्हेलॉसिटी ॲसिलरेशन. व्हेलॉसिटी ॲसिलरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. If s is equal to f of t is the displacement function. S is equal to f of t is the displacement function of a particle that moves along a straight line. Then f of t is the velocity of the particle. The speed of the particle is the absolute value of velocity. Absolute value of velocity म्हणजे मोड f of t याला स्पीड म्हणायचं. The rate of change of velocity with respect to time t is called the acceleration of the particle. पार्टिकलचा ॲसिलरेशन. आता बघा f of t yes ds by dt म्हणजे v
व्हेलॉसिटी येणार आणि dv बाय dt म्हणजे ॲसिलरेशन a. तर आता ॲसिलरेशन काढण्यासाठी काय आहे बघा, तर a इज इक्वल टू dv बाय dt is equal to d2s by dt square, that is acceleration at time t, velocity at time t आणि speed किंवा डिस्टन्स डिस्प्लेसमेंट ॲट टाइम t. yes म्हणजे डिस्प्लेसमेंट. then let us consider the third derivative of the portion factor s is equal to f of t of an object that moves along a straight line. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह एसचं सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे ॲसिलरेशन, एसचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे व्हेलॉसिटी. आता एसचं थर्ड डेरिव्हेशन, थर्ड डेरिव्हेशन एस ट्रिपल डॅश टी इज इक्वल टू व्ही डबल डॅश टी इज इक्वल टू ए डॅश टी इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ द ॲसिलरेशन फंक्शन अँड इज कॉल्ड जर्क जेनं ते अप्लाय केलं जातं. तर जे इज इक्वल टू डेल्टा जे इज इक्वल टू डी ए बाय डी टी इज इक्वल टू डी क्यूब एस बाय डी टी क्यूब. Hence, the jerk J is the rate of change of acceleration. It is applied named because a jerk means a sudden change in acceleration which causes which causes in an attempt movement in a vehicle. तर हे यस हे तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिलेले आहे विथ रिस्पेक्ट टू टी. तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं डी एस बाय डी टी, तर ती व्हेलॉसिटी झाली. आणि परत व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं डी व्ही बाय डी टी म्हणजे डिस्प्लेसमेंटचं सेकंड डेरिव्हेटिव्ह डी टू एस बाय डी टी स्क्वेअर म्हणजे ॲसिलरेशन ए. परत ॲसिलरेशन एचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू टी, डी ए बाय डी टी इज इक्वल टू डी टू व्ही बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू डी क्यूब एस बाय डी टी क्यूब. ह्याला जर्क म्हणायचं आणि जर्क जे हे अक्षरानं दाखवतात जे इज इक्वल टू डी ए बाय डी टी. आता थर्ड पॉइंट आहे अप्रॉक्सिमेशन्स. इफ एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्सिएबल डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इज इक्वल टू ए इज गिवन बाय एफ डॅश ए इज इक्वल टू लिमिट ॲज एच टेंड टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय एच. म्हणजे हे डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आहे ॲट पॉइंट एला. फॉर अ sufficient small h we have f dash a approximate f of a plus h minus f of a divided by h. जर लिमिट आपण सबस्टिट्यूट केलं नाही, लिमिट h हे व्हेरी स्मॉल आहे, तर जर ते आपण व्हेरी स्मॉल असल्यामुळं लिमिट ॲज एच टेंड्स टू 0 जर कॅन्सल केलं तर आपलं इक्वेशन आहे एफ डॅश ए अप्रॉक्सिमेट एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय एच. That is h into f dash a approximate f of a plus h minus f of a. Therefore, f of a plus h approximate f of a plus h into f dash a. Next we start next point, Rolle's theorem or Rolle's lemma. For a real valued function f, if first f is continuous on closed interval a b, second, f is differentiable on the open interval a comma b, and third point f of a is equal to f of b. Then there exists at least one c in the open interval a comma b such that f dash c is equal to 0. म्हणजे का रोल्स थेरम व्हेरीफाय करण्यासाठी 3 कंडिशन आपणाला पाहिजेत. फर्स्ट, एफ इज कंटिन्युअस ॲट ऑन क्लोज इंटरवल ए कॉमा बी. पॉईंट दिला ए बी, त्या क्लोज इंटरवल ए बी पॉईंटला एफ इज कंटिन्युअस पाहिजे. सेकंड, एफ इज डिफरन्सिएबल ऑन ओपन इंटरवल ए कॉमा बी. आणि थर्ड कंडिशन एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. पहिल्या 2 कंडिशन कायम सॅटिस्फाय असतात
नेक्स्ट थर्ड कंडिशन फक्त बघायची. ए बी पॉईंट तुम्हाला दिलेला आहे, तर एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, ती इक्वल असेल तर रोल्स थेरम इथं व्हेरीफाय झाले आहेत. ॲप्लिकेबल म्हणजे काय, तर देन देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन पॉईंट सी इन ओपन इंटरवल ए कॉमा बी. म्हणजे ए बी मध्ये असा हा सी पॉईंट आहे की त्या सी असा सी पॉईंट एक घेतलेला आहे, तर त्या सीची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी एपड्या सी इज इक्वल टू 0 व्हॅल्यू घ्यायची आणि सीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. नेक्स्ट बघा, रोल्स थेरम इसेन्शियली states that any real value differentiable function that attains equal values at two distinct points on it must have at least one stationary point somewhere in between them. म्हणजे का, तर आपण एफ ऑफ ए एफ ऑफ बीची व्हॅल्यू इक्वल पाहिजे आणि सी हा असा पॉईंट पाहिजे की तो ए आणि बीच्या मध्ये आलेला पाहिजे, मधली व्हॅल्यू पाहिजे. दॅट इज अ पॉईंट where the first derivative, the slope of the tangent line to the graph of the function is 0. म्हणजे एपड्यास x ची व्हॅल्यू काही असेल तर एपड्यास सी सबस्टिट्यूट करून एपड्यास सी इज इक्वल टू 0 व्हॅल्यू घ्यायची आणि सीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. नेक्स्ट पॉईंट आहे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. ह्याला LMVT म्हणतात. तर लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम काय आहे, फॉर अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन इफ first point है f is continuous on a closed interval a comma b, and second f is differentiable on the open interval a comma b, then there exists at least one c in the open interval a comma b such that f dash c is equal to f of b minus f of a divided by b minus a. म्हणजे का, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम म्हणजे का, तर ह्या तीन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत तर लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम व्हेरीफाय होते. आणि एपड्या सीची व्हॅल्यू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए घेतली तर सीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होते तिथं. तर सीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होण्यासाठी एपड्या सी इज इक्वल टू हा फॉर्म्युला घेते, एफ डॅश बी मायनस एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए. आता याच्यामध्ये पहिल्या दोन कंडिशन रोल्स थेरम आणि LMVTच्या सेम आहेत. First condition है f is continuous on closed interval a comma b, and second f is differentiable on open interval a comma b. Then there exists at least one c in the open interval a comma b such that एपड्या सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए करायची, म्हणजे एपड्या सी ची व्हॅल्यू येते आणि ती व्हॅल्यू सी इज इक्वल टू कॅल्क्युलेट करायची, म्हणजे सी पॉईंट निघते. लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम स्टेट्स दॅट फॉर एनी real valued differentiable function which is continuous at the two endpoints, म्हणजे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए केले, there is at least one point at which the tangent is parallel to the second through its endpoints. म्हणजे सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. नेक्स्ट पॉईंट आहे जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स. तर जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स कसं आहे, तर ड्रॉ द कर्व y is equal to fx is equal to y is equal to fx and take the end points a f of a and b f of b on the curve. Then slope of the chord AB is equal to f of b minus f of a divided by b minus a. Since was statement of Lagrange's mean value theorem, तर तो थेरम त्यांनी इथं डायग्राममध्ये दाखवलेला आहे. ए आणि बीच्या मध्ये सी हा पॉईंट आहे आणि सीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यांनी एफ डॅश सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए हा फॉर्म्युला घेतला आहे. दिस शोज दॅट द टँजंट टू द कर्व वाय इज इक्वल टू एफ एक्स ॲट पॉईंट x इज इक्वल टू सी इज पॅरलल टू द कॉर्ड ए बी. म्हणजे जर आपण सी पॉईंटला टँजंट काढला तर तो कॉर्ड
ए बीला पॅरलल आहे. म्हणजे ए बीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर आपल्याला टँजंट येणार आहे, सीचा टँजंट येणार आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉईंट, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. आता इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन, फर्स्ट इन्क्रीजिंग फंक्शन डेफिनेशन काय आहे इन्क्रीजिंग फंक्शनची? अ फंक्शन एफ इज सेड टू बी अ monotonically or strictly increasing function on an interval a comma b if for any x1 comma x2 belongs to ab with if x1 less than x2 we have f of x1 less than f of x2. डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. ए आणि बी मध्ये x1 x2 हे पॉइंट घेतले आपण ए आणि बी मधले, तर x1 हा x2 पेक्षा लहान आहे. तसंच f of x1 इज लेस दॅन f of x2, तर त्याला कसली कंडिशन म्हणायची? इन्क्रीजिंग फंक्शन. डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. कन्सिडर अन इन्क्रीजिंग फंक्शन y इज इक्वल टू fx इन ओपन इंटरवल a comma b. Let h greater than 0 be a small increment in x then x less than x plus h, that is x is equal to x1, x plus h is equal to x2. तर f of x less than f of x plus h, that is f of x1 less than f of x2. f of x plus h minus fx divided by h greater than 0, म्हणजे ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहे. आणि therefore limit as h tends to 0, f of x plus h minus f of x divided by h greater than or equal to 0. Therefore f dash x greater than or equal to 0. म्हणजे का? म्हणजे डेरिव्हेटिव्ह एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स हे ऑलवेज पॉझिटिव्ह और इक्वल टू 0 असणार आहे. इफ एफ डॅश ए ग्रेटर दॅन 0 देन इन अ स्मॉल डेल्टा नेबरहूड ऑफ ए मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा we have f strictly increasing if f of a plus h minus f of a divided by h greater than 0 for mod h less than delta. Hence, if 0 less than h less than delta, f of a plus h minus f of a greater than 0, f of a minus h minus f of a less than 0. Thus, for 0 less than h less than delta, f of a minus h less than f of a less than f of a plus h. And next point आहे डिक्रीजिंग फंक्शन. तर डिक्रीजिंग फंक्शन डेफिनेशन बघा डायग्राममध्ये दाखवलं आहे तसं. डिक्रीजिंग फंक्शन डेफिनेशन, a function f is said to be monotonically strictly decreasing function on an interval a comma b if for any x1 comma x2 belongs to ab with x1 less than x2 we have f of x2 x1 greater than f of x2. डायग्राम मध्ये दाखवले त्याप्रमाणे f of x1 x2 हे a आणि b मधला पॉइंट आहे. तर x1 लेस दॅन x2 असेल तर f of x1 ग्रेटर दॅन f of x2 असते, त्याला डिक्रीजिंग फंक्शन म्हणायचं. कन्सिडर अ डिक्रीजिंग फंक्शन y इज इक्वल टू fx इन a comma b. Let h less than 0, h greater than 0 be a small increment in x. Then x plus h greater than x1. x plus h greater than x is equal to x1, x plus h is equal to x2. f of x less than f of x plus h. Therefore, f of x plus h greater than f of x plus h minus f of x less than 0. निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर. आणि f of x plus h minus f of x divided by h less than or equal to 0. म्हणजे f dash x less than or equal to 0. If f of a less than 0, then in a small delta neighborhood of a minus delta a plus delta we have f strictly decreasing because f of a plus h minus f of a
divided by h less than 0 for mod h less than delta. Hence, for 0 less than h less than delta, f of a minus h greater than f of a greater than f of a plus h. When your f of x, note काय आहे बघा, f of, when your f of f, f dash x is equal to 0 at that point the tangent is parallel to x-axis. So we cannot deduce that whether f of x is increasing or decreasing. म्हणजे काय, f dash x ची व्हॅल्यू जर 0 आली तर टँजंट हा एक्स ॲक्सिसला पॅरलल असणार आहे आणि त्यामुळं दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग पण नाही आणि डिक्रीजिंग पण नाही.